काय केलं, महाराष्ट्र का पेटू शकतो। अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं चुकीचे रात्रीचे पुतळे बसवले जात आहेत आणि हे जे सगळं सुरू आहे, एका बाजूला म्हणायचं धनगर समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, दुसऱ्या बाजूला त्यांचे आराध्य दैवत आहे तिथं जाऊन तुम्ही खोड्या काढायच्या आणि धनगर आणि मराठा समाज जो गुन्ह्या गोविंदानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये नांदतोय त्याच्यामध्ये फूट पाडायची। हे कोण करतंय? याच्या मुळामध्ये पोलिसांनी जावं। तो कोणीतरी भडवा कुत्रा आम्हाला शिव्या देतोय, भोसडीच्या समोर ये ना, कालपासून तुझा फोन बंद आहे, तुझ्यात एवढा दम आहे, तुझ्यात एवढी ताकद आहे, तुझ्यात एवढी क्षमता आहे, भडव्या तुला इतिहास माहीत आहे का? तू आज ज्या पद्धतीनं भाषणं करतोय, पोलिसांचे कपडे काढून मारतो, माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या बद्दल बोलतोयस, आम्हाला आई बहिणीनं शिव्या देतोयस, तुझ्यात हिम्मत आहे पुढे ये। कालपासून फोन स्विच ऑफ करून तू बसलाय। तुझ्या बापांशी मी लढलो आहे, जेवढे तुझे बाप आहेत ना इथं महाराष्ट्रामध्ये त्यांच्याशी मी लढलो आहे। तुझ्याशी लढायला कुत्र्या मला गरज नाही, आमची पोरच तुझी चड्डी काढून टाकतील, त्यामुळे तू त्या भानगडीत पडू नको। परंतु जी पद्धत आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ती प्रशासनानं थांबवलीच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जबाब माझ्यावर सोपवा। अंजनगावमध्ये पुतळा बसवायचा आहे ना, माझ्यावरती सोपवा। अरे 5-10 हजार ढोल घेऊन आम्ही तिथं बसवतो पुतळा, पण ज्या पद्धतीनं तुम्ही खेलोबा देवस्थानच्या परिसरामध्ये चुकीच्या पद्धतीनं रात्रीच आणून पुतळा बसवताय, ही गोष्ट कदापि सहन केली जाणार नाही। आणि त्यामुळं अभिजित पाटील तिथले आमदार त्यांच्याशी मी बोललो परवा, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या चेंबरमध्ये बोललो की बाबा ना आपल्यात कोणाच्यात वाद नसतं। त्यांचं पण म्हणणं आलं ठीक आहे, म्हणजे बोलून घ्या तुम्ही, 7 गुंठे पुढं जागा आहे त्या जागेमध्ये आपण पुतळा बसूया, त्यांचंही बोलणं झालं। परत वाद करणं, दगडफेक करणं, गाड्या उलट्या करून टाकल्या पोलिसांच्या। आज ते इथं सुरू आहे 15 पुतळे तर असे रात्री मोहोळमध्ये तुम्ही बसवताय, बसवा, सगळ्या बसवण्याबद्दल दुमत नाही। अरे पण त्याची परवानगी आहे, त्याची एक प्रोसेस आहे, कुठल्या जागेत बसवायचा, कसा बसवायचा, आणि रात्री बसवायची गरज काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिवसा ढवळ्या वाजत गाजत आला पाहिजे ना, आम्ही सगळे आहे ना सोबत।